मला काय गरज आहे आर्थिक कौशल्याची? माझ्या व्यवसायाला मी त्यांच्या छोट्या स्वरूपात सुरुवात केली आणि आता मी करोडो रुपये तिथे कमवले. आर्थिक कौशल्याचं बायफॉर्गेशन जर आपण करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये साधारण माझ्या मते त्याचे 3 भागामध्ये आपल्याला विभागणी करता येईल. एक सर्वसामान्य दैनंदिन वापरातलं आर्थिक कौशल्य हे प्रत्येकालाच गरज आहे त्याची. दुसरं एक येतं ते व्यावहारिक आर्थिक कौशल्य. व्यावहारिक आर्थिक कौशल्य म्हणजे आता बघा, जर सध्या भारताचे संपूर्ण लोकसंख्या जर पाहिली तर त्यातली फक्त 2% लोकसंख्या ही सरकारी नोकरीमध्ये आहे. बाकीची साधारणपणे 9, 10, 12% लोकसंख्या ही इतर नोकरीमध्ये असेल आणि उरलेले स्वतःचे स्वयंरोजगारांची संख्या जास्ती आहे, SMEची संख्या जास्ती आहे, लघुउद्योजकांची संख्या जास्ती आहे. मग इथं आलं व्यावहारिक आर्थिक कौशल्य. आणि तिसरा पार्ट एक येतो तो म्हणजे अकॅडमिक आर्थिक कौशल्य. अकॅडमिक आर्थिक कौशल्य म्हणजे काय तर आर्थिक कौशल्य त्याचं शिक्षण पद्धतीमध्येच विकसित होत गेलं पाहिजे. तो त्याच्यातले स्पेशलायझेशन घेतो. उदाहरणार्थ BCom असेल, MCom असेल, MBA फायनान्स असेल, CFA असेल, FRM असेल आणि मग ह्या गोष्टीची सर्व माहिती घेत त्याला त्याच्या करिअरला अतिशय उच्च स्थानावर नेऊन ठेवता येतं. म्हणजे हे 3 भाग झाले. दैनंदिन आपण प्रत्येकामध्ये विस्ताराने जाणारच आहोत, पण सगळ्यात महत्त्वाची पायरी जी आहे ती दैनंदिन वापरातील आर्थिक कौशल्य. मग याच्यामध्ये इन्शुरन्स कोणता घ्यावा, म्युच्युअल फंड कसे निवडावे, म्युच्युअल फंड का करावा, शेअर्स करावे का न करावे, प्लॉट किंवा फ्लॅट घ्यावा का, तर या संदर्भामधली माहिती म्हणजे दैनंदिन वापरातील आर्थिक कौशल्य.